नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात प्रेमाची कसोटी या कथेचा भाग 9. तुला घरातील सगळा खर्च करायचा आहे. घर सामान, गॅस, इलेक्ट्रिक बिल, सगळे रिचार्ज, दवाखाना, सगळा खर्च तू करायचा. सगळे छोटे मोठे खर्च तू करशील. तू जितके पैसे कमावशील त्या कमाईमध्ये घर चालून दाखव. थोडक्यात तुला तुझ्या वडिलांच्या जागी उभं राहून घरचा कर्ता बनायचा आहे. जसं तुझे वडील तुला खर्चाला पैसे देतात, तसंच तू त्यांना खर्चाला पैसे देशील. यामध्ये कोणाकडून कर्ज घ्यायचं नाही. घेतलं तर तुझे आई वडील याच्यासाठी जबाबदार असणार नाही. मोनिका अजून शिकत आहे, तिचा खर्च? विशाल म्हणाला. आणि त्याच्या आई वडिलांसह सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. म्हणजे मला असं नव्हतं म्हणायचं. त्याने स्वतःला सावरलं. हे बघ, तू या 3 वर्षात स्वतःला सिद्ध करू शकतोस. एक हाती घर सांभाळू शकतो. हे सगळं करण्यामुळे तुझं तिच्यावरचं प्रेम सिद्ध होईल. कोणालाही तुझ्याकडे बोट उचलून दाखवण्यासाठी कारण मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही एक BHK घरात राहता. आता लग्न केलं तरी भविष्यात पुढे तुम्हाला मोठ्या घराची आवश्यकता लागेल. तेव्हा तुम्ही घर घेणारच आहात. या 3 वर्षात तुझ्या वडिलांचं सगळं इन्कम सेव्ह झाल्यामुळे एक लमसम अमाऊंट जमा होईल. ज्यामुळे तुमचं राहतं घर न विकता तुम्ही नवीन घर घेण्यासाठी डाऊन पेमेंट जमवू शकता. बाकीच्या अमाऊंटसाठी तू स्वतःच्या नावावर लोन घेऊ शकतोस. संजय विशालकडे बघून बोलत होते. नीता, या 3 वर्षात तुला देखील तसंच करायचं आहे. तू आत्ताच ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. तुला बँकेत नोकरी पण मिळाली आहे. तुला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. तुझी नोकरी सांभाळून तुला तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. हे करताना तुला घरातील सकाळची कामं करून जायचं आहे. तुला तुझा डबा बनवून घेऊन जायचं आहे. घरातील आईची भूमिका तुलाच करायची आहे. मगाशी तुम्ही दोघं म्हणाले, मी लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण करेन, घरची कामं, नोकरी सांभाळून सगळं करेन. विशाल, तू पण म्हणाला होता, तुमचं लग्न झालं तर तू तुमच्या दोघांचं सगळं काही सांभाळू शकतो. तिला शिक्षण पूर्ण करायला मदत करू शकतो. बरोबर बोलत आहे ना मी? ज्या गोष्टी तुम्ही लग्न झाल्यावर एकमेकांसाठी करणार आहात, त्याच गोष्टी लग्नाच्या आधी करून दाखवा. इतकंच बोलत आहे. संजय शांतपणे म्हणाले. त्यामुळे काय होईल? आम्हाला नको पैसे. आमचं लग्न झाल्यावर बघू आमचं आम्ही काय करायचं. बोल अनिता, सांग यांना. तू कमावते, मी कमावतो. आम्ही आमचं आमचं बघतो. संजयच्या अटी शर्ती ऐकून विशालने तावातावाने उत्तर दिले. नीता देखील त्याला दुजोरा देत होती. लग्न करून कुठे राहणार? पहिल्यांदाच गणेशने विचारले. कुठे म्हणजे? आपल्या घरी, विशाल म्हणाला. ही परीक्षा पास झाल्याशिवाय माझ्या घरात तुला जागा नाही, गणेश म्हणाले. आम्ही बाहेर राहू, भाड्याने घर घेऊ, नीता जोरात म्हणाली. भाड्याने घर घेण्यासाठी सुद्धा डिपॉझिट द्यावं लागतं. ते पैसे कुठून आणणार? आहेत तुमच्याकडे सेव्हिंग्स? दोघांनी मान खाली घातली. बरं ठीक आहे, असं मानलं तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींकडून पैसे उधार घेऊन डिपॉझिट भरलं. पण त्या घरात राहायला तुमच्या गरजेच्या वस्तू कुठून आणणार? गॅस, किराणा, भाजीपाला, दूध, लाईट बिल, तुमचा कंपनीपर्यंत जाण्या येण्याचा पेट्रोलचा खर्च कुठून करणार? संजयने विचारले. तुमच्याकडे गाडी कुठे आहे? गाडी तर माझ्याकडे हट्ट करून घेतली आहेस. मी तर तुला ती देणार नाही. पडून राहिली तरी चालेल, पण तुला देणार नाही, गणेश म्हणाले. सगळेच निरुत्तर करणारे प्रश्न होते. तुला स्वयंपाक करायला येतो? अगदी सागर संगीत नाही, पण तुमचं पोट भरू शकेल इतपत तरी, संगीताने विचारले. तुला भांडी घासता येतात? कपडे धुण्यासाठी काय करणार? येतात तुला हाताने कपडे धुता? कविता म्हणाली. ते दोघं गप्प बसले होते. त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरं नव्हती. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. हे बघा, तुमच्याकडे 1 आठवड्याचा वेळ आहे. तुमचं उत्तर द्या. मला वाटतं गणेशजी देखील माझ्या मताशी सहमत आहेत, संजय गणेशजींकडे बघत म्हणाले. नक्कीच, मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी मुलासाठी जीवनसाठी बघताना जशी त्याची परीक्षा घेणार, ती मुलगी माझ्या मुलाला सांभाळून घेईल का नाही हे तपासून बघणार, तसंच मुलीसाठी जीवनसाठी बघताना मी बघणार तो माझ्या मुलीला सुखी ठेवू शकतो ना. एकमेकांच्या साथीने ते सुखाने संसार करते. माझं असं मत नाही की मुलगा श्रीमंत हवा, वेल सेटल हवा. मुलीला ताटावरून पाटावर आणि पाटावरून ताटावर करणारा हवा.
मला जावाई म्हणून होतकरू मुलगा हवा. मी माझ्या मुलीला तिच्या पायावर उभी करत आहे. तो देखील त्याच्या पायावर उभा राहिला असेल तर ते दोघं एकमेकांना मदत करून संसार सुखाचा करतील. संजय म्हणाला. आम्ही 3 वर्ष एकमेकांपासून दूर राहायचं? हो. तुमचं प्रेम आहे एकमेकांवर, मग ती व्यक्ती काही काळ दूर राहिली तरी तुमच्या प्रेमात कोणतीही अडचण येणार नाही. पण तुम्ही आमचं लग्न आमच्या मनाच्या विरुद्ध केलं तर? विशालने विचारलं. जबरदस्तीने करून दिलं तर? नीताने विचारलं. तुमचं प्रेम असताना तुम्ही तयार व्हाल इतर कोणाचाही लग्नासाठी विचार करायला? संजयने उलट प्रश्न विचारला. आणि आम्ही तुमची अट मान्य केली नाही तर? विशालने विचारले. तर तुमचं प्रेम हे प्रेम नसून आकर्षण आहे हे सिद्ध होईल. संजय शांत आवाजात म्हणाले. नाही, माझं विशालवर मनापासून प्रेम आहे. ते मिळवण्यासाठी मी ही परीक्षा द्यायला तयार आहे. नीता म्हणाली. तिला हा आरोप सहनच होत नव्हता. कोणी तिच्या प्रेमाला आकर्षणचं लेबल लावेल. नीता, अगं असं काय करते? 3 वर्ष आपण एकमेकांच्या पासून दूर राहायचं? विशाल तिला समजावत होता. का? विश्वास नाही स्वतःवर, स्वतःच्या प्रेमावर, ही परीक्षा पास करण्याचा? संजयने त्याला डिवचलं. तुम्ही असं वागून आमच्यावर अविश्वास दाखवत आहात. तुमचीच इच्छा नाही आमचं लग्न व्हावं अशी. विशालने एकदम आरोप केला. माझी इच्छा तिला तुझ्यापासून दूर ठेवायची असती तर तुला तिच्या सावलीजवळ पण पोहोचू दिलं नसतं. संजय म्हणाले. अहो भाऊजी, मी मध्ये बोलू? विशाल खरंच एक जबाबदार मुलगा आहे. तुमच्या मुलीला सुखात ठेवेल. प्लीज लग्नाला नकार देऊ नका. संगीता म्हणाली. माफ करा वहिनी, मी कधीच यांच्यामध्ये आलो नाही. मी फक्त यांचं प्रेम खरंच एकमेकांवर आहे हे सगळं आपल्याला पटवून द्यायला सांगत आहे. संजयने उत्तर दिले. संगीता वहिनी, संजय बरोबर बोलत आहेत. आपल्याला फक्त आपल्या मनाची खात्री करून घ्यायची आहे. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे याची. तर ते 2 वर्ष एकमेकांपासून दूर राहिले तर काय? नि 2 महिने दूर राहिले काय? प्रेम थोडीच कमी होणार आहे. उलट दुराव्यानंतर प्रेम अधिक वाढेल. कविता म्हणाली. वहिनी, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे. उद्या जेव्हा तुम्ही तिचं लग्न करायला जाणार तेव्हा तुम्ही एका गोष्टीची तपासणी करून घेणार ना की मुलगा कसा आहे, काय कमावतो, त्याचे आचार विचार कसे आहेत, त्याचं चरित्र कसं आहे, तो आपल्या मुलीला सुखात ठेवू शकतो का नाही, त्याचं कुटुंब कसं आहे, हे सगळं तपासून पाहणारच ना? की मुलगी म्हणाली, आई बाबा मला हा मुलगा आवडतो, आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत, आम्हाला आशीर्वाद द्या. कविताने खडा सवाल केला. संगीता, मला संजय भाऊ काय म्हणत आहेत त्यांचं या परीक्षा घेण्यामागचं कारण पण समजलं. संजय भाऊ, मी तुमच्या मताशी सहमत आहे. मी माझी मुलगी म्हणाली, माझं अमुक एका मुलावर प्रेम आहे तर लग्न करून द्या. नाही, मी नक्कीच असं नाही करणार. मी आधी नक्की खात्री करून घेईन. माझी मुलगी लग्न झाल्यावर त्या घरात सुखी राहील याची. गणेश म्हणाले. अहो पण, संगीता बोलण्याचा प्रयत्न करत होती. तिला मध्येच अडवत गणेश म्हणाले. संगीता, ही एक चांगली संधी आहे त्याला त्याच्या जबाबदाऱ्या घ्यायला लावण्याची. संगीता वहिनी, मी पण एक आई आहे. तुम्ही मला सांगा, उद्या मुलीचं लग्न झाल्यावर तिला काही काम करायला येत नाही, घर सांभाळता येत नाही असं सासरच्या लोकांनी म्हटलेलं चालेल का? आवडेल का? नाही ना? संगीता त्यांना समजावत म्हणाली. वहिनी, नीता खूप खर्चिक आणि उधळपट्टी करणारी मुलगी आहे. तिला घरातील कोणतंही काम करायला येत नाही. 2 महिने झाले असतील नोकरीला लागून, पण अजून देखील तिने सेव्हिंग्स केले नाही. अगदी फुलाच्या पाकळी इतके पण नाही. अशी मुलगी घर सांभाळू शकेल? नाही ना? तुम्ही ही 3 वर्ष एक परीक्षा न बघता त्यांच्या सुखी भविष्याबद्दल केलेली पूर्वतयारी म्हणा ना? संजय म्हणाले. म्हणजे या 3 वर्षात नीता तिची नोकरी सांभाळून मास्टर डिग्री पूर्ण करू शकते. तसंच घरकाम आणि घर चालवण्यासाठी आवश्यक हिशोब करायला शिकेल. सकाळी नोकरीला लवकर पोहोचायचं आहे तर घरातील जबाबदारी निभावू शकेल. कामाची सवय होईल. घर चालवणं म्हणजे फक्त घरात पैसे देणं नाही ना. एका गृहिणीची कर्तव्य कोणाला चुकलेली नाहीत. सकाळी डब्याला पोळी भाजी बनवायची असेल तर भाजी आदल्या दिवशी घरात आणून ठेवली पाहिजे. कणिक दळून आणावी लागते. स्वयंपाक केला तरी नंतरची आवरावर पण करावी लागते. हे समजलं तर पाहिजे. कपडे धुण्यासाठी मशीन आहे.
पण धुतलेले कपडे वाळत घालावे लागतात. वाळलेले कपडे घडी करून कपाटात ठेवावे लागतात. एखाद दिवस काम करणारी मावशी आल्या नाहीत तर सगळी कामं संपवून नोकरीला जायचं असतं किंवा कामं तशीच ठेवून द्यावी लागतात. दिवसभर काम करून आल्यावर कितीही दमलो असलो तरी काम करायला लागतातच. त्यातून सुटका नसते. या गोष्टी ज्या तिला सोप्या वाटत आहेत, आपण करू शकतो हा आत्मविश्वास आहे. आपण तोच आत्मविश्वास त्यांना आपल्याला दाखवून द्यायला सांगत आहोत. कुठे चुकलं तर नाही ना? नीताच्या जागी मोनिका असती तर तुम्ही काय कराल? कविताने विचारले. या 3 वर्षात विशाल देखील अजून प्रगती करू शकतो. प्रमोशन मिळवू शकतो. हातात पैसा आला की त्याला त्याच्या कुटुंबाची आजची सोय तर करायची आहेच, पण याशिवाय भविष्याची पण तरतूद करायची आहे. हे त्याला समजेल. आई मला इतके पैसे दे. मला मित्रांच्या सोबत फिरायला जायचं आहे. बाबा मला हीच गाडी घेऊन द्या. असं म्हणणं सोपं आहे. हट्ट करणं अधिकार आहे असं वाटतं मुलांना. पण जेव्हा तो मुलगा बाबाच्या भूमिकेतून जात असतो, तेव्हा मुलांचा हट्ट पुरवणारे आई बाबा काय आणि कोणती तडजोड करतात हे तर समजेल. आपली एखादी आवड काही काळ दूर ठेवावी लागते. भविष्य सुरक्षित करण्यासाठी वर्तमानात काही तडजोडी कराव्या लागतात. काटकसर आणि तडजोड यातील फरक तर समजेल. या 3 वर्षात तुमच्या दोघांचं इन्कम सेव्ह झाल्यामुळे एक बऱ्यापैकी अमाउंट जमा होईल, ज्यामुळे एक फ्लॅट विकत घेण्यासाठी पैसे जमतील. निदान डाऊन पेमेंट तरी जमेल. बाकीचं लोन घेता येईल. 3 वर्ष व्यवस्थित नोकरी केली तर लोन घेता येईल. नंतर त्या दोघांना कोणतीही अडचण येणार नाही. आणि जरी आली तरी या 3 वर्षांचा अनुभव त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी कामाला येईल. मुलांना आता ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या गोष्टी प्रॅक्टिकली करताना काय होतं ते तर समजेल. बोलणं आणि त्याप्रमाणे वागणं यात उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव इतका मोठा फरक आहे. हे सगळं सांगून शिकवता येत नाही. त्यासाठी स्वतः अनुभव घ्यावा लागतो. नीता, तुझी तयारी आहे 3 वर्ष दूर राहून परीक्षा देण्याची, कसोटीला पार करण्याची? संजयने तिला विचारले. हो बाबा, ती आत्मविश्वासाने म्हणाली. विशाल, तू, तुझं काय? तुझी आहे का तयारी? संजयने त्याला विचारले. हो हो म्हण विशाल. नीता त्याला डोळ्यांनीच विनवत होती. पण विशाल काहीच बोलत नव्हता. सुन्न झालं होतं त्याचं डोकं. संजय भाऊ, मला वाटतं आपण त्यांना विचार करायला हा आठवडा वेळ द्यावा, गणेश म्हणाले. चालेल, माझी काहीच हरकत नाही. माझी मुलगी तर लगेच तयार झाली परीक्षा द्यायला, संजय म्हणाले. विशाल पण तयार आहेच हो भाऊजी, पण आता एकदम असं काही झालं आहे म्हणून तो गांगारून गेला आहे, संगीता वहिनी म्हणाल्या. त्यावर कोणीच काही बोललं नाही. मग शेवटी निर्णय आठवड्याभरात कळवतो म्हणून ते सगळे घरी निघून गेले. त्या दिवशी रात्री तर संजय आणि कविताने तिला समजावलं होतं. लग्न करणं सोपं आहे, पण ते निभावणं तितकं सोपं नाही. मी तुला संसार कसा कर ते अगदी 100% नाही सांगू शकत, पण निदान तुला तुझ्या पायावर उभी करू शकते. तसंच भविष्यात सासरी गेल्यावर तुला कोणी नावं ठेवू नये म्हणून तुला काही गोष्टी तर शिकवू शकते. समजतीच्या काही गोष्टी शिकवू शकते, सांगू शकते. गेल्यावर लग्न झाल्यावर तुम्हाला कोणते प्रॉब्लेम आले तर पश्चातापाची वेळ येऊ न देण्यासाठी प्रयत्न तर करू शकते. उद्या कोणी तुला असं म्हटलं तर चालेल का? नवऱ्याशी पटत नाही, सासरी नांदत नाही, माघारी पाठवलं, तुला कोणी नावं ठेवू नये, हट्टाने लग्न केलं पण ते प्रेम नव्हतंच, फसवणूक झाली तिची, बिच्चारी बाई, तिचं प्रेम खोटं होतं म्हणून टिकलं नाही, तुझी अवस्था चेष्टेचा विषय बनेल, चालेल का तुला? दुर्घटनेपेक्षा उशीर कधीही चांगला असतो. नीताला तर आई वडील यांचं म्हणणं पटलं होतं. तिने तर कसोटीला खरं उतरण्याचा निर्णयही घेतला होता. पण विशालच्या घरची परिस्थिती अत्यंत विरुद्ध होती. संगीताला तर संजय आणि कविता यांचं वागणं म्हणजे बोलावून केलेला अपमान वाटला होता. गणेश तर संजयच्या बोलण्यावर विचार करत होता. जर त्याच्या मुलीच्या जागी मोनिका असती तर त्याने तिच्या मर्जीप्रमाणे लगेच लग्न करायला होकार दिला असता. मुलाची खात्री करून घेतली नसती का? तो माझ्या मुलीसाठी योग्य जोडीदार आहे का नाही ते? क्रमशः लेखिका वेदा
श्रोते हो, कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.